त्यांनी 30 वर्ष आयुष्य एका पक्षाला दिलं, शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरले, रक्त सांडलं. अनेक शेतकरी आणि दिव्यांग या माणसाकडे आशेने पाहू लागले आणि आता त्याच माणसानं एका असा निर्णय घेतला जो महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून गेला. बच्चू कडू म्हणजे फक्त एक नाव नाही, फक्त एक नेता नाही, ते एक वादळ होतं. अनेक भ्रष्टाचारी अधिकारी त्यांना घाबरत असत आणि तेच वादळ आता नव्या दिशेने वळले. प्रश्न हा आहे, केवळ शेतकऱ्यासाठी आहे की राजकीय सोयीसाठी? सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच अशा व्यक्ती असतात ज्या संपूर्ण व्यवस्थेला हादरून सोडतात. बच्चू कडू हे त्यापैकी एक. अमरावतीच्या या आक्रमक नेत्याने गेल्या 30 वर्षात जे राजकारण केलं ते नेहमीच वेगळ्या धाडशीचं राहिलं. शेतकऱ्यांसाठी आंदोलन, दिव्यांगासाठी लढाई, कापसाच्या भावासाठी राजीनामा, हे सगळे या माणसाच्या राजकीय प्रवासाचा भाग आहे. पण आता विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक नाट्यमय घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणात घडली आहे. बच्चू कडू यांनी 1999 मध्ये प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना केली. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या वेदना, दिव्यांगाच्या हक्काची लढाई आणि मजुरांचे प्रश्न या केंद्रस्थानी ठेवत त्यांनी आपला स्वतंत्र राजकीय ठसा उमटवला. 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग 4 वेळा अचलपूर मतदारसंघातून ते विजयी झाले. ठाकरे सरकारांच्या काळात त्यांच्याकडे दिव्यांग मंत्रालयाची जबाबदारी होती. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या वेळी बच्चू कडू सुरुवातीला त्यांच्या सोबत होते. मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वतंत्र मार्ग निवडला. प्रहारने 38 जागा लढवल्या, यश मिळालं नाही, पण 1.5% अधिक मते मिळाली. आता विधान परिषद निवडणूक जवळ आली आणि राजकारणाचा रंग पालटला. शिवसेना नेत्यांनी बच्चू कडू यांच्यासमोर एक अट ठेवली. जर विधान परिषदेवर जायचं असेल तर प्रहार जनशक्ती पक्ष संपूर्णपणे शिवसेनेत विलीन करावा लागेल. शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढायचं असेल तर प्रहारचा झेंडा उतरावा लागेल. ही अट कडू यांच्यासाठी सोपी नव्हती, कारण प्रहार ही केवळ त्यांची राजकीय ओळख नाही, तर लाखो शेतकऱ्यांचा विश्वास आहे. दिव्यांगाची आशा आहे. उदय सामंत आणि बच्चू कडू यांच्यात गुप्त बैठक झाल्या. या बैठकीमध्ये विलिनीकरणाच्या शक्यतांवर सविस्तर चर्चा झाली. राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू आहे. बच्चू कडू शिवसेनेत जाणार, प्रहार संपणार अशा बातम्या येऊ लागल्या. मीडियात वेगवेगळे दावे सुरू झाले. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरला आणि मग बच्चू कडू यांनी मुंबईत YB चव्हाण सेंटरला पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषद जे घडलं ते खरंच नाट्यमय होतं. बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना आधी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं. ते म्हणाले, केवळ आमदारकी मिळवण्यासाठी प्रहार विलीन करेल इतका मी नालायक नाही. पदासाठी युती करणारा बच्चू कडू नाही, तर मुद्द्यांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. आणि मग त्यांनी शिंदे यांच्याकडे ठेवलेल्या अटींची यादी मांडली. पेरणी ते कापणीपर्यंत शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न MRSच्या माध्यमातून सोडवावे. हमी भावात सुधारणा व्हाव्यात. लाडकी बहीण योजनेत विधवा महिलांना समाविष्ट करावं. दिव्यांग मंत्रालयाचं बळकटणीकरण व्हावं. या सगळ्या मागण्या त्यांनी मांडल्या आणि सांगितलं, या सर्व मुद्द्यांवर एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यानंतरच हा निर्णय घेतला. विशेष म्हणजे बच्चू कडू यांनी पत्रकारांसमोर उमेदवारी अर्जाबद्दल जे सांगितलं ते म्हणाले, उमेदवारी अर्जासाठी लागणारी कागदपत्र माझ्या बॅगेतच आहेत. 6 महिन्यापूर्वीच अर्ज केला होता. हे ऐकून संपूर्ण सभागृह हसलं. पण त्या हसण्यामागे एक मोठा राजकीय संदेश होता की कोणत्याही परिस्थितीत बच्चू कडू हे नेहमी तयार असतात. आणि यावेळी त्यांनी शिंदे यांचा पाईक म्हणून काम करण्याची तयारी दाखवली, पण काही शर्तांवर. सध्याची परिस्थिती अशी आहे की बच्चू कडू यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना मात्र कायम राहणार आहेत. बाळासाहेब ठाकरेंना कापसाच्या भावासाठी लिहिलेलं ते ऐतिहासिक पत्र आठवत ते सांगतात, शिवसेनेशी माझं नातं जुनं आहे. माझ्या शरीरातील रक्ताचा प्रत्येक थेंब शिवसेनेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी असेल. प्रहारची ताकद आता शिवसेनेत मिसळेल आणि त्या दरम्यान शेतकऱ्यांना, दिव्यांगांना न्याय मिळेल अशी त्यांची भूमिका आहे. विदर्भात शिवसेनेला बच्चू कडू यांच्या प्रवेशासाठी मोठी ताकद मिळणार यात शंका नाही. बच्चू कडू यांचा हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रश्न उभे करतो. एक स्वतंत्र लढव्या नेत्याने सत्तेच्या छत्राखाली येणं म्हणजे व्यावहारिकता आहे की तडजोड? शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर ते खरंच लढताल की सत्तेच्या राजकारणात हे मुद्दे हळूहळू मागे पडतील? प्रहारच्या लाखो कार्यकर्त्यांना हे उत्तर हवे, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा असं घडले, एखादा नेता सत्तेत गेला, मुद्दे मागे राहिले आणि जनता एकटी राहिली. बच्चू कडू हे वेगळे असतील का?
बच्चू कडू यांचा निर्णय महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी आणि दिव्यांगांसाठी योग्य आहे का? ते खरंच धनुष्यबाण घेऊन लढतील का? याबाबत तुम्हाला काय वाटतं ते खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.